कोपरगाव तालुक्यातील चांदे कसारे येथे अष्टभैरवनाथांपैकी एक असलेले बाळ भैरवनाथांचे 1200 वर्षापूर्वीचे प्राचीन मंदिर आहे। चैत्र शुद्ध त्रयोदशीला होणारी येथील यात्रा प्रसिद्ध आहे। या यात्रेतील वैशिष्ट्य म्हणजे येथील हवामान व पावसाच्या अंदाजासाठी करण्यात येणारी होईक ती ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो शेतकरी या मंदिर परिसरात उपस्थित असतात। मंदिराची आख्यायिका अशी की पूर्वी दंडकारण्याचा भाग असलेल्या या परिसरात दधीची ऋषींचा आश्रम होता। तेथे नेहमी यज्ञ व धार्मिक विधी होत असत, परंतु काशासूर राक्षस सतत त्या विधींमध्ये अडथळा आणत असे। ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे काशासूर उन्मत्त झाला होता। या उन्मत्त काशासुराला अद्दल घडविण्यासाठी दधीची ऋषींनी शंकराची प्रार्थना करून बाळ भैरवनाथा करवी या दैत्याचा अंत व्हावा अशी इच्छा व्यक्त केली। त्यानुसार बाळ भैरवनाथांनी काशासुराशी घनघोर युद्ध केले, परंतु बाळ भैरवनाथ ब्रह्मचारी असल्याने काशासुराचा अंत होत नव्हता। येथील जोगेश्वरी नावाच्या मुलीबरोबर त्यांचा विवाह लावण्यात आला। त्यानंतर बाळ भैरवनाथ यांनी दधीची ऋषींच्या अस्थिपासून बनवलेल्या बाणाने काशासुराचा अंत केला। ज्या ठिकाणी काशासुरास मारले त्या ठिकाणास काशासुराच्या नावावरून कसारे असे नाव पडले। युद्धानंतर विश्रांतीसाठी भैरवनाथ जेथे थांबले त्या चांदे कसारे गावात बाळ भैरवनाथांचे मंदिर आहे। या मंदिराभोवती दगडी तटबंदी आहे। मंदिराच्या मुख्य दरवाजासमोर वैशिष्ट्यपूर्ण अशी गोलाकार दीपमाळ आहे। 1990 मध्ये केलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आलेले आहे आणि याच मंदिरालगत खंडोबा मंदिर, शनी मंदिर आणि महादेवाचे मंदिर देखील आहे।